उरण विधानसभेच्या वासांबे विभागात शिवसेना ठाकरे पक्षाला उभारी, राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुरुंग। शनिवार दिनांक 9 मार्च 2024 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांच्या आदेशानुसार मोहोपाडा मध्यवर्ती कार्यालयात संघटना मजबूतीकरणासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, उपतालुका प्रमुख रमेश पाटील, विभाग प्रमुख अजित सावंत, शहर प्रमुख निलेश जुनगरे, उपशहर प्रमुख अनिल खराडे, ज्येष्ठ शिवसैनिक उत्तम भोईर, मारुती खाने, नंदकुमार पाटील, नितीन तौले आदी उपस्थित होते। मान्यवरांचे भगवी शाल व पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले। यानंतर मान्यवरांनी संघटना मजबूतीकरणासाठी कशा प्रकारे काम करायला हवे यावर आपापले मत कथन केले। यावेळी वासांबे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विभागीय अध्यक्ष अनिल पिंगळे यांनी राष्ट्रवादीला रामराम करून शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करून आपले राजकीय अनुभव कथन केले। तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नंदकुमार पाटील यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश करून भगवा ध्वज हातात घेतला। त्यांचे जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी आभार मानून पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या। यानंतर जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी अनिल पिंगळे यांच्या वासांबे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा दिल्या। सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत प्रत्येक सदस्य प्रतीक्षा राऊत, सदस्य रसिका खराडे, महिला आघाडी उपतालुका प्रमुख प्रीती कडव, तालुका महिला संपर्क प्रमुख चित्रा मैंदरकर, माजी सरपंच दीपिका तांडेल, विभाग प्रमुख सद्गुणा पाटील, सुवर्णा मुंडे, मनीषा थाळी, वेदिका धुरव आदीसह पदाधिकारी, युवासेना अधिकारी, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महामुंबईसह राकेश खराडे, रसायनी।